नमस्कार विद्यार्थी मित्र, मी डॉक्टर अनघा काळे. आपण रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप याच्यातला ॲडमिशन ऑफ पार्टनर हा घटक सध्या बघत आहोत. त्यातले आपण काही प्रॉब्लेम्स आधीच सोडवलेले आहेत. आज आपण पुढचे काही प्रॉब्लेम्स बघणार आहोत की ज्याच्यामध्ये अशाच काही नवीन ॲडजस्टमेंट्स आहेत. पाठ्यपुस्तकातील पेज नंबर 164 प्रॉब्लेम नंबर 7 आज आपण सोडवणार आहोत. Balance sheet of Medha and Radha who share profit and loss in the ratio of 3:1 is as follows. आपल्याला बॅलन्स शीट दिली आहे मेधा आणि राधाची. जे ओल्ड पार्टनर्स आहेत, नवीन पार्टनर आहे कृतिका. न्यू पार्टनर इज ॲडमिटेड ऑन 1 एप्रिल 2018. काही ॲडजस्टमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये गुडविल आणलेलं आहे, त्याच्यानंतर RDDची ॲडजस्टमेंट आहे, फर्निचरचं डेप्रिसिएशन आहे, ॲप्रिसिएशन पण इथे आपल्याला दिलेलं आहे. आणि आधीच्या प्रॉब्लेममध्ये जसं आपण बघितलं की कॅपिटल बॅलन्सेस हे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे ॲडजस्ट करायचे आणि करंट अकाउंट थ्रू आपल्याला ती ॲडजस्टमेंट करायची. सो त्या प्रकारची ॲडजस्टमेंट पण इथे दिलेली आहे. या प्रॉब्लेममध्ये आणखीन एक नवीन गोष्ट आहे, शेवटची ॲडजस्टमेंट बघा, ॲडजस्टमेंट नंबर 6, जिथे आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो हा दिलेलाच आहे. आतापर्यंत आपल्याला नवीन पार्टनरचा शेअर दिलेला असायचा, इथे आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो हा आधीपासूनच दिलेला आहे. आणि पुढे म्हटलंय प्रिपेअर P&L ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट. सो आपल्याला तिन्ही गोष्टी इथेही करायच्या. आता आपण पोस्टिंगला सुरुवात करूया. नेहमीसारखंच विद्यार्थी मित्र, तुम्हाला माहिती आहे की आपण बॅलन्स शीटच्या आयटम्सचं जे पोस्टिंग असतं ते आधी करतो. स्टेप बाय स्टेप जर आपण प्रॉब्लेम सॉल्व केला तर कोणतंही पोस्टिंग हे राहून जात नाही, ॲडजस्टमेंट्स पण प्रॉपरली होतात. जेव्हा आपण लेजर्सचं क्लोजिंग करतो, पोस्टिंग आणि ॲडजस्टमेंट हे सिक्वेन्स प्रमाणे करत गेलं तर आपलं काहीही राहत नाही आणि आपण क्लोजिंग करून प्रॉब्लेम हा करेक्ट अमाऊंटनी टॅली करू शकतो. इथे आपण आता पोस्टिंगला सुरुवात करूया. बॅलन्स शीट लायबिलिटी साईड बघा. सुरुवातीला सन्ड्री क्रेडिटर्सची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 80,000. बॅलन्स शीटमध्ये बघा सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला आपल्याला दिसतील 80,000. काहीही ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे डायरेक्टली आउटर कॉलमला घेतलेले आहेत 80,000. पुढे बघा बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट, अशाच दोन्ही लायबिलिटीज आहेत. दोन्हीची व्हॅल्यू आहे 20,000 ईच. आता या दोन्हीलाही ॲडजस्टमेंट नाही आहे, सो आपण काय करू शकतो, बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला डायरेक्टली आउटर कॉलममध्ये आपण त्याचंही रेकॉर्डिंग केलेलं आहे, कारण या दोन्हीलाही काहीच ॲडजस्टमेंट दिलेल्या नाही आहेत. मुव्हिंग अहेड, कॅपिटल अकाउंट बॅलन्सेस ऑफ मेधा अँड राधा 1,20,000 अँड 40,000. सो हे दोन्ही आपल्याला कॅपिटल अकाउंटमध्ये दाखवायचे आहेत. कॉलमनर कॅपिटल अकाउंट आपण केलेलं आहे मेधा राधा कृतिकाचं तुम्हाला दिसेल. तिथे क्रेडिट साईडला पहिलंच पोस्टिंग आपण केलेलं आहे, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,20,000 अँड 40,000. दीज आर द बॅलन्सेस गिवन इन बॅलन्स शीट इटसेल्फ. देन जनरल रिझर्व्ह इज 16,000. हे आपण ओल्ड पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करतो. सो कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड विल बी शोईंग जनरल रिझर्व्ह. क्रेडिट साईडला तुम्हाला दिसेल बाय जनरल रिझर्व्ह आपण दाखवले 12,000 अँड 4,000. वी हॅव डिस्ट्रीब्युटेड इट इन द रेशो ऑफ 3:1. इथे लायबिलिटी साईडच्या सगळ्या आयटमचं पोस्टिंग संपतं. आता आपण ॲसेट साईड बघूया. कॅशचा बॅलन्स दिलाय 78,000. आपण कॅशचा बॅलन्स जो आहे तो ॲज इट इज 78,000 इथे दाखवू शकत नाही, कारण खूप साऱ्या ॲडजस्टमेंट आपल्याला कॅशमध्ये असतात ज्या आपण रफ वर्क म्हणून करू शकतो, किंवा आधीच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला दाखवलं होतं मी, तुमच्या लक्षात असेल तर, आपण कॅश अकाउंट वर्किंग नोट म्हणून सुद्धा केलेली आहे. सो आयदर वी कॅन डू इट ॲज वर्किंग नोट ऑर वी कॅन डू द वर्किंग ऑफ दिस कॅश इन अवर रफ वर्क. नाउ मुव्हिंग अहेड, सन्ड्री डेटर्स 64,000 वी हॅव टू शो इन बॅलन्स शीट. बॅलन्स शीटमध्ये बघा आपण ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्स दाखवले 64,000 ॲडजस्टमेंट कॉलममध्ये, कारण का त्याला RDDची ॲडजस्टमेंट आपल्याला करायची आहे. ज्या ज्या आयटम्सना ॲडजस्टमेंट आहे ते सगळे आयटम्स हे प्रॉब्लेम वाचल्यानंतर आधीच टिक करून घ्यायचे. ही आपली प्रोसिजर ही पार्टनरशिप फायनल अकाउंट्सपासून आहे. आपण आधी सगळे ॲडजस्टमेंट्स टिक करून घेतो. त्या आयटम्सना टिक केल्यानंतर आपल्याला पोस्टिंग करताना ॲटोमॅटिकली लक्षात येतं की त्या सगळ्या अमाऊंट्स आपल्याला इनर कॉलमला लिहायच्या आहेत. पुढे बघूया, स्टॉक इज 40,000. सो ना अगेन बॅलन्स शीट ॲसेट साईड यू विल फाइंड स्टॉक 40,000 इन इनर कॉलम. इथे पण ॲप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे आपण इनर कॉलमला स्टॉक दाखवलेला आहे. पुढे बघा, प्लांट अँड मशिनरी 60,000. बॅलन्स शीट ॲसेट, प्लांट अँड मशिनरी इज देअर 60,000 in inner column because there is adjustment for appreciation. Then furniture is 22,000. Balance sheet asset side
Furniture 22,000. There is adjustment for depreciation. So again shown in inner column. Then we are having land and building. Land and building पण asset आपली. So balance sheet ला asset side ला आपण दाखवणार land and building. कोणत्याही प्रकारची adjustment मित्र नाहीये land and building ला, त्यामुळे आपण काय केलंय डायरेक्टली आउटरला रेकॉर्ड करून टाकले land and building. ठीक आहे, कारण तीच फायनल अमाऊंट आहे. इथे हे पोस्टिंग झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण ॲसेट आणि लायबिलिटी म्हणजे बॅलन्स शीटच्या सगळ्या आयटम्सचं पोस्टिंग हे संपवलेलं आहे. स्टेप बाय स्टेप आपण काहीतरी सिक्वेन्स फॉलो करतो. कसंही रॅन्डमली पोस्टिंग करायचं नाही. असं केल्याने काय होतं, एखादं पोस्टिंग हे आपल्याकडून राहून जातं आणि तसं केलं तर शेवटी प्रॉब्लेम टॅली होताना लक्षात येतं, अरे टॅली का होत नाहीये, तर एखादं आपलं पोस्टिंग हे राहून गेलंय. त्यामुळे त्या सिक्वेन्सनीच आपण पोस्टिंग करतो. आता आपण ॲडजस्टमेंट्सकडे वळूया. कृतिका नवीन पार्टनर आहे. कृतिकाने काय केलंय, 40,000 कॅपिटल आणलंय आणि तिचा शेअर आहे 1/5 अँड गुडविल इज 2,500. आधी कॅपिटल जे 40,000 आणलंय त्याची आपण ऍडजस्टमेंट करूया. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये बघा, बाय बँक अकाउंट 40,000 इन कृतिकाज कॉलम आणि आपण कुठे ती अमाऊंट ऍड करणार आहे, आपले जे कॅश आहे तिथे कॅश किंवा बँकेमध्ये ती अमाऊंट ऍड होणार आहे 40,000. ठीक आहे. आणि गुडविल तिने आणलेलं आहे. गुडविल अमाऊंट इज 2,500. आता इथे गुडविल पण कॅश मध्ये आणलंय. सो तुम्हाला माहिती आहे कोणती मेथड आहे, ही आपली फर्स्ट मेथड आहे, प्रीमियम मेथड. सो इथे आपण एंट्री करतो कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल आणि लगेच त्यालाच जोडून आपण दुसरी एंट्री करून घेतो जी आहे गुडविल रिटेन केल्याची. दॅट इज गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. सो कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल ही अमाऊंट आपण कॅश मध्ये ऍड करून टाकणार आहोत. आणि पुढे गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स म्हणजे मेधा आणि राधा, जे आपल्याला मेधा आणि राधाच्या अकाउंटला दाखवावं लागेल. सो तुम्हाला दिसेल इथे मेधा आणि राधाचं जे अकाउंट आहे तिथे आपण दाखवलंय बाय गुडविल अकाउंट 1875 अँड 625. नाव these are the ratio, that is sacrifice ratio we have shown the distribution. Now moving ahead, 5% provision for bad and doubtful debts is to be created on debtors. आपण 5% RDD प्रोव्हाइड केलेला इथे. सो डेटर्स मधून आपल्याला ते लेस करावे लागतील. बॅलन्स शीटला ॲसेट साईडला बघा डेटर्स आपल्याला दिसतात 64,000. त्यातून आपण RDD लेस केलाय 5% 3,200. आणि सेकंड इफेक्ट RDDचा आपण दाखवलाय रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला 3,200. देन नेक्स्ट इज फर्निचर डेप्रिसिएटेड बाय 20%. फर्निचरची व्हॅल्यू आहे 22,000. बॅलन्स शीट ॲसेट साईडला बघा, फर्निचर इन इनर कॉलम 22,000 लेस depreciation is 4,400. So we are having 17,600 as final amount and that depreciation is shown on revaluation account debit side 4,400. Then stock to be appreciated by 5% and plant and machinery by 2%. Stock आणि plant and machinery दोन्ही appreciate झालेत. सो आपण स्टॉक जो बॅलन्स शीट मध्ये दाखवलाय 40,000 त्याच्यामध्ये ॲप्रिसिएशन केलं 2,000 आणि प्लांट अँड मशिनरी मध्ये पण ॲप्रिसिएशन केलंय 1,200 विच इज 2%. दोन्ही ऍड होणार अमाऊंट, ॲप्रिसिएशनच्या ज्या अमाऊंट असतात त्या ऍड होतात, डेप्रिसिएशन आपण लेस करतो. सो स्टॉकची अमाऊंट आपली आउटर कॉलमला गेली 42,000 आणि प्लांट अँड मशिनरी आउटरला गेली 61,200. सेकंड इफेक्ट दोन्हीचा बघा, सेकंड इफेक्ट दिसणारे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला स्टॉक आणि प्लांट अँड मशिनरी 2,000 1,200. रिव्हॅल्युएशन क्रेडिट किंवा P&L ॲडजस्टमेंटला क्रेडिट आपण कधी करतो, आपण आधीच्या प्रॉब्लेममध्ये तुमच्या लक्षात असेल तर मुद्दाम आपण ते सिम्बॉल्स तिथे दाखवले होते A+L-. A+ म्हणजे काय, इन्क्रीज इन ॲसेट अँड डिक्रीज इन लायबिलिटी. इथे काय झालं, आता दोन्ही ॲसेट वाढल्यात त्याच्यामुळे आपला गेन आहे म्हणून आपण रिव्हॅल्युएशन हे क्रेडिट केलेलं इथे. नेक्स्ट नाव capital accounts of all partners be adjusted in their new profit sharing ratio by adjusting the amount through current account. आपल्याला आता कॅपिटल अकाउंटची ऍडजस्टमेंट करायची न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला दिलाय 3:1:1 रिस्पेक्टिव्हली. सो आपल्याला काय करावं लागेल, आता कृतिकाचं जे कॅपिटल आहे ते बेस असणार आहे 40,000. सो 40,000 जे कॅपिटल आहे त्याला शेअर, कृतिकाचा शेअर आहे 1/5 आणि 3:1:1 हा न्यू रेशो आहे. त्याच्याप्रमाणे आता आपल्याला
मेधा आणि राधाचं फाइंड आउट करायचंय. कृतिकाच्या एका शेअरसाठी तिचं कॅपिटल आहे 40,000. सेम वे राधाच्या एका शेअरसाठी येणार आहे ते 40,000 आणि मेधाचे 3 शेअर आहेत ज्याच्यासाठी ते येणार आहे 40,000 इंटू 3 म्हणजेच 1,20,000. सो आपण काय केलंय, क्लोजिंग बॅलन्सेस हे फाइंड आउट केले. टू बॅलन्स कॅरीड डाऊन 1,20,000, 40,000, 40,000 हे आपण इथे फाइंड आउट केलेले. पुढे बघूया आपण. त्याच्यानंतर आपण क्लोज करून टाकणार आहोत. क्लोज केल्यानंतर आपल्याला जे बॅलन्सेस येतात ते आपण लोन अकाउंट और करंट अकाउंट जिथे आपल्याला ट्रान्सफर करायला सांगितले त्याप्रमाणे आपण ते ट्रान्सफर करणार. रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज केले आपण सुरुवातीला. रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करून आपली डेबिटची टोटल आली 14,000. विल बी रायटिंग इट ऑन क्रेडिट साइड. वी आर हॅव्हिंग लॉस 4,400. तो लॉस आपण काय केलाय, रिव्हॅल्युएशन अकाउंटचा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहिला 3,300 अँड 1,200. आता आपण काय करणार आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करणार. कॅपिटल अकाउंट क्लोज करताना नेहमीसारखंच कृतिकाचा जो कॉलम आहे म्हणजे नवीन पार्टनरचा कॉलम तो ऑटोमॅटिकली टॅली होतो 40,000 ने. इथे आपण काय केले, पार्टनर्स लोन अकाउंटला बॅलन्सिंग अमाऊंट ही ट्रान्सफर केलेली आहे. सो चेक करायचे प्रॉब्लेममध्ये नीट की कुठे आपल्याला दिले आणि त्याप्रमाणे आपण ती ट्रान्सफर करणार आयदर लोन अकाउंट और करंट अकाउंट. सो इथे पार्टनर्स लोन अकाउंटला आपण मेधाचे बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट केली. क्रेडिटची जी टोटल आली 1,33,875 ती आपण डेबिटला लिहिली. अँड देन बॅलन्सिंग अमाऊंट इज 10,575. सेम वे फॉर राधा इट इज 44,625 विच इज रिटर्न ऑन डेबिट साइड अँड बॅलन्सिंग अमाऊंट इज 3,525. आता हे आपण ट्रान्सफर केलंय लायबिलिटीला. बॅलन्स शीटमध्ये बघा, पार्टनर्स लोन अकाउंट मेधा इज 10,575 अँड राधा इज 3,525. सो द टोटल इज 14,100. सो अशा प्रकारे आपण पूर्ण पोस्टिंग केल्यानंतर लास्टली आपली बॅलन्स शीट ही टॅली होते 3,34,100 नी. सो 3,34,100 अशा प्रकारे ही बॅलन्स शीटची टॅलीड टोटल आहे. Okay, so we'll move ahead to next problem now. This is going to be the last problem from our textbook. टेक्स्टबुक मध्ये तुमच्या लक्षात येईल की शेवटचा प्रॉब्लेम आहे की ज्याच्यामध्ये कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट हे दोन्ही आपल्याला ओल्ड बॅलन्स शीट मध्येच दिलेलं आहे. ओके, सो ओम जय हे दोन आधीचे पार्टनर्स आहेत, ओल्ड पार्टनर्स, आणि नवीन पार्टनर जो घेतलेला आहे तो आहे जगदीश. इथे बॅलन्स शीट मध्ये तुम्ही बघा कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस दोन्ही पार्टनरचे आहेत. सेम वे करंट अकाउंटचे पण बॅलन्सेस आहेत. अशा प्रकारचं आपण फायनल अकाउंट्स मध्ये बघितलेलं आहे की जिथे कॅपिटल आणि करंट दोन्ही बॅलन्सेस दिलेले असतात. जेव्हा दोन्ही बॅलन्सेस दिलेले असतात तेव्हा आपण मित्र काय करतो, फिक्स कॅपिटल मेथड फॉलो करतो. म्हणजे सगळ्या ऍडजस्टमेंट्स या आपण करंट अकाउंटच्या थ्रू दाखवतो आणि कॅपिटल मात्र तसंच कॅपिटलची अमाऊंट ही ॲज इट इज ठेवतो. तोच रूल आपण इथेही फॉलो करणार आहे की सगळे ऍडजस्टमेंट्स आपण करंट अकाउंट थ्रू दाखवूया. आता आपण पोस्टिंग सुरू करूया. बॅलन्स शीटमध्ये ॲसेट्स लायबिलिटीच्या काही व्हॅल्यूज नेहमीसारख्या आहेत, त्याच प्रकारे काही ऍडजस्टमेंट्स आहेत. ऍडजस्टमेंट्समध्ये आतापर्यंत आपण ज्या बघितलेल्या आहेत त्याच प्रकारे ऍडजस्टमेंट आहे. नवीन गोष्ट फक्त एवढी आहे की 50% गुडविल विड्रॉन बाय पार्टनर्स इन कॅश असं फर्स्ट ऍडजस्टमेंटमध्ये आहे. इथे विड्रॉल पण आहे गुडविलचं, तेवढी एकच नवीन ऍडजस्टमेंट दिसते. बाकी ऍडजस्टमेंट्स आतापर्यंत आपण बघितलेले आहेत. पोस्टिंग सुरू करूया. क्रेडिटर्स 30,000 आपल्याकडे बॅलन्स शीट आहे. क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला दिसतील, ऍडजस्टमेंट नाहीये त्यामुळे आउटर कॉलमला 30,000. पुढे कॅपिटल बॅलन्सेस 21,000. आता इथे काय करणार आहोत आपण, कॅपिटल बॅलन्सेस फिक्स ठेवणार आहोत त्यामुळे डायरेक्टली बॅलन्स शीट मध्ये लिहून टाकलेत बघा 21,000 फॉर ओम अँड जय. देन वी आर हॅव्हिंग करंट अकाउंट बॅलन्सेस ऑफ ओम अँड जय 3,750,3450. सगळे ऍडजस्टमेंट आता करंट अकाउंट मध्ये करायच्यात त्याच्यामुळे ओपन करताना आपण काय करणार आता, पार्टनर्स करंट अकाउंट कॉलमनर करंट अकाउंट ओपन करणार. पार्टनर्स करंट अकाउंट इज देअर. P&L ऍडजस्टमेंट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या खाली तुम्हाला दिसेल. जे बॅलन्सेस आपल्याला बॅलन्स शीट मध्ये दिलेले आहेत ते करंट अकाउंटला क्रेडिट साईडला आपण पोस्ट केले. पाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 3,750 अँड 3,450. देन ऍसेट साईड नाव कॅश बॅलन्स इज 3,000. हा बॅलन्स आपण
तसाच्या तसा लिहित नाही बॅलन्स शीटला. तुम्हाला माहिती आहे आपण जी काय ॲडजस्टमेंट असेल की गुडविल आणलंय किंवा कॅपिटल आणलंय ती सगळी ॲडलेस करून फायनल कॅश अमाऊंट रफमध्ये फाइंड आउट करतो किंवा कॅश अकाउंटची वर्किंग नोट करतो आणि मग ती अमाऊंट लिहितो. सो इथेही आपण 3,000 दाखवलेले नाहीत, फायनल अमाऊंटच दाखवलेली आहे. देन बिल्डिंग इज 15,000. Building will be showing again on balance sheet asset side. There is adjustment for appreciation, so it is shown in inner column. Building 15,000. Next is machinery 21,000. Again balance sheet asset side, check machinery 21,000 in inner column. Then we are having furniture 900. So again furniture will be showing in balance sheet. Check in balance sheet on asset side furniture 900. परत आपण ॲडजस्टमेंट कॉलम मध्येच फर्निचर दाखवलंय कारण डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आपल्याला इथे पण करायची आहे. स्टॉक 12,300 आपण बॅलन्स शीट ॲसेटला दाखवणार. स्टॉक 12,300 परत इनर कॉलमलाच आहे कारण याला सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट असलेल्या सगळ्या गोष्टी न चुकता आपण ॲडजस्टमेंट कॉलममध्ये किंवा इनर कॉलममध्येच दाखवतो. डेटर्स 27,000. Balance sheet asset side you will find last item debtors 27,000 again shown in inner column. Now here we have finished posting of all items of balance sheet. Liability asset सगळ्याचं पोस्टिंग झालंय. आता आपण ॲडजस्टमेंट्स बघूया. जगदीश शुड पे 3,000 ॲज इज शेअर ऑफ गुडविल. त्यांनी आता गुडविल कॅशमध्ये आणलंय. सो कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल. आपण काय करणार आपल्या कॅशच्या अमाऊंटमध्ये तेवढी अमाऊंट ही ॲड करणार. देन 50% ऑफ द गुडविल विथड्रॉन बाय पार्टनर्स इन कॅश. कॅशमध्ये गुडविल आल्यावर कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल आणि लगेच आपण रिटेन केल्याची एंट्री करतो जी आहे गुडविल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट. आता इथे आपल्याकडे करंट अकाउंट उपलब्ध आहेत. सो आपण करंट अकाउंट थ्रूच गुडविलची एंट्री करणार. जेव्हा जेव्हा करंट अकाउंट दिलेले असतात तेव्हा या सगळ्या ॲडजस्टमेंट्स आपण करंट अकाउंट थ्रूच करणार आहोत. सो तुम्हाला दिसेल कॉलमनर पार्टनर्स करंट अकाउंट जे आहे तिथे क्रेडिट साईडला आपण दाखवलंय बाय गुडविल. रेशो जो आहे तो सॅक्रिफाईस रेशो 3:2 म्हणून तिथे मेन्शन केलंय 3:2 इज सॅक्रिफाईस रेशो. हे लक्षात ठेवायचं आहे की प्रीमियम मेथडमध्ये जेव्हा जेव्हा गुडविल रिटेन होतं डिस्ट्रीब्यूट करताना कायम आपण सॅक्रिफाईस रेशोज यूज करतो. So 1,800 and 1,200 this is the distribution of goodwill and further now 50% goodwill is withdrawn. आता goodwill withdraw केलेलं आहे. So again we'll be showing partners current account debit to cash account. सो आपण काय करणार जेवढं गुडविल रिटेन झालं तुम्हाला क्रेडिट साईडला दिसेल की 1,800 and 1,200 एवढं गुडविल आपण दाखवलं. त्याच्यातले 50% आपण डेबिटला परत दाखवणार कारण ते गुडविल हे विड्रॉ झालं. सो डेबिट साईडला परत तुम्हाला पोस्टिंग दिसेल टू कॅश और बँक अकाउंट. हाफ 1,800च्या 50% किंवा हाफ म्हणजे 900. सेम वे जयला जे गुडविल आहे 1,200 त्याच्या 50% म्हणजे 600 जे 50% गुडविल विथड्रॉनची एंट्री आपण करतो ती. आता ही एंट्री तुमच्या लक्षात येईल की करंट अकाउंट थ्रूच केली. कॅपिटल अकाउंटमध्ये आपण काहीही ॲडजस्टमेंट्स केलेल्या नाहीत. नेक्स्ट नाउ वी आर हॅव्हिंग ही शुड ब्रिंग 9,000 ॲज कॅपिटल फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. 9,000 त्यांनी कॅपिटल आणलंय. हे पण आपण काय करणार कॅपिटलमध्ये ॲड करणार. कॅश अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ही एंट्री होणार आहे. सो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इथे आपण ओपन करत नाहीये डायरेक्टली काय करणार आता नवीन पार्टनरचं कॅपिटल आहे. सो बॅलन्स शीटमध्ये बघा कॅपिटल अकाउंटचे जे बॅलन्सेस आपण ओम आणि जयचे दाखवले त्याच्या खाली जगदीशचं कॅपिटल दाखवून देऊया 9,000. करंट अकाउंट ओपन करताना फक्त ओल्ड पार्टनरचंच आपण केलंय ओम आणि जय. नवीन पार्टनरचं करंट अकाउंट करायची गरज नाही कारण नवीन पार्टनरला कुठलंही डिस्ट्रीब्युशन हे होतच नाही. त्यामुळे कॉलमनर करंट अकाउंट फक्त ओल्ड पार्टनर्सचं केलं तरी चालतं. देन बिल्डिंग टू बी व्हॅल्यूड ॲट 18,000. मशिनरी अँड फर्निचर टू बी रिड्यूस बाय 10%. बिल्डिंगची व्हॅल्यू आता 18,000 आहे. आधीची व्हॅल्यू बघा 15,000 आहे. सो तिथे ॲप्रिसिएशन झालेलं आहे. बॅलन्स शीट ॲसेट साईडला बघा 15,000 ॲड ॲप्रिसिएशन 3,000. सो नाव न्यू व्हॅल्यू इज 18,000. याचा सेकंड इफेक्ट आपण दाखवलाय रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला गेन आहे आपला. सो बाय बिल्डिंग 3,000. देन मुव्हिंग अहेड मशिनरी आणि फर्निचर दोन्ही रिड्यूस झालंय कमी झालंय डेप्रिसिएशन आहे. सो दोन्ही आपल्याला बॅलन्स शीट ॲसेटमध्ये आपल्याला कमी करून घ्यावं लागेल. मशिनरी आपण 21,000 दाखवले लेस डेप्रिसिएशन 2,100. सेम वे फर्निचर 900 आहे लेस 10% ऑफ 900 इज 90.
दोन्ही अमाऊंट आपण त्या त्या ॲसेटमधून मायनस केल्या आणि फायनल आपल्या व्हॅल्यू झाल्यात मशिनरी इज 18,900 अँड फर्निचर इज 810. आता या दोन्हीचा सेकंड इफेक्ट जो आपण दाखवतो तो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. रिव्हॅल्युएशन डेबिटला बघा, टू मशिनरी 2,100, टू फर्निचर 90. इथे ॲसेटची व्हॅल्यू कमी झाली म्हणजे आपल्यासाठी हा लॉस आहे. सो आपण काय केलंय, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला तो दाखवलेला आहे. पुढे जाऊन आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे आरडीडीची. आरडीडी इज 5% ऑन डेटर्स. आता ही पण आपण काय करतो, बॅलन्स शीटमध्ये जे आपण डेटर्स दाखवतो त्यामधून आरडीडी आपण लेस करतो. सो डेटर्स आर 27,000 अँड लेस आरडीडी इज 5%. सो 27,000च्या 5% जे येणार आहेत 1350. ते लेस केल्यानंतर आपले नेट डेटर्स जे येतात ते 25,650 आहेत. आणि सेकंड इफेक्ट जो आरडीडीचा आहे, डेटर्स म्हणजेच ॲसेट कमी झाली म्हणून रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू आरडीडी 1350. देन वी आर हॅव्हिंग ॲडजस्टमेंट फॉर स्टॉक विच इज टेकन एट द व्हॅल्यू ऑफ 15,000. आधीची स्टॉकची व्हॅल्यू बघा, बुक व्हॅल्यू दिली आहे 12,300. आता नवीन व्हॅल्यू जी आहे ती आहे 15,000. सो आपल्याला काय करावं लागेल, स्टॉक पण वाढवावा लागेल, ॲप्रिसिएशन आहे स्टॉकला पण. सो 12,300 ॲड इन्क्रीज 2,700. सो नाव न्यू व्हॅल्यू ऑफ स्टॉक इज 15,000. सेकंड इफेक्ट बघा स्टॉकचा, रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट साइड बाय स्टॉक 2,700. So now here we finish posting of all adjustments and all the items of balance sheet. So we can start closing now. ज्याला आपण बॅलन्सिंग म्हणतो ते आपण करून घेऊया. रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करणार आहोत आपण. रिव्हॅल्युएशनची क्रेडिटची टोटल जास्त येते 5,700. तीच टोटल आपण डेबिटला लिहिली. डिफरन्स फाइंड आउट केला विच इज 2,160. ज्याचं डिस्ट्रीब्युशन आपण पार्टनर्सना केलं. आता हे डिस्ट्रीब्युशन, हा जो आपला रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आहे तो आपण इथे ट्रान्सफर करणार आहोत करंट अकाउंटला, कारण हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतोय फिक्स कॅपिटल मेथडनी. त्याच्यामुळे टू पार्टनर्स करंट अकाउंट रिव्हॅल्युएशन प्रॉफिट 1296 अँड 864. त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये आपण तो डिस्ट्रीब्यूट केला. करंट अकाउंटमध्ये लगेच तुम्हाला क्रेडिट साईडला दिसेल बाय P&L ॲडजस्टमेंट अकाउंट, हा प्रॉफिट आपण ट्रान्सफर केलेला आहे 1296 अँड 864. नाव विल बी क्लोजिंग करंट अकाउंट. करंट अकाउंट क्लोज करताना नेहमीसारखंच जसं आपण कॅपिटल अकाउंट क्लोज करतो त्याच प्रकारे करणार आहोत. कुठली साईड जास्त आहे ती चेक करायची आणि त्याप्रमाणे बॅलन्सिंग अमाऊंट दुसऱ्या साईडलाही फाइंड आउट करायची. इथे ओमला तुमच्या लक्षात येईल की क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे. सो आपण क्रेडिटची टोटल घेतली 6,846, 6,846. तीच टोटल आपण डेबिटला लिहिली आणि डिफरन्स फाइंड आउट केला. डिफरन्स आपल्याला आलाय 5,946. सेम वे जयला पण आहे. जयला पण क्रेडिटची जी टोटल आहे ती 5,514, 5,514. अगेन इट इज शोन ऑन डेबिट साइड. डेबिटला आपण डिफरन्स फाइंड आउट केला विच इज 4,914. आता हे जे आहेत हे आपले करंट अकाउंटचे क्लोजिंग बॅलन्सेस आहेत जे आपल्याला ट्रान्सफर करायचे आपल्या बॅलन्स शीटमध्ये. इथे लक्षात येईल तुमच्या की करंट अकाउंटला आलेले जे बॅलन्सेस आहेत ते क्रेडिट बॅलन्सेस आहेत. डिफरन्स आलाय डेबिटला म्हणजेच कोणते बॅलन्सेस आहेत, क्रेडिट बॅलन्सेस. सो जेव्हा जेव्हा करंट अकाउंटला क्रेडिट बॅलन्सेस असतात तेव्हा आपण ते ट्रान्सफर करतो बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला. इथे बॅलन्स शीट लायबिलिटी साईड तुम्हाला दिसेल करंट अकाउंट ओम इज 5,946 अँड जय इज 4,914. ज्याची आउटर कॉलमला आपण टोटल घेतली आहे 10,860. आता इथे आयदर वे असू शकतं. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला क्रेडिट बॅलन्स आलाय. कधीतरी असंही असू शकतं की आपला क्लोजिंग बॅलन्स जो आहे तो क्रेडिटला आलेला आहे म्हणजेच करंट अकाउंटला डेबिट बॅलन्स आहे. अशा वेळेला आपण काय करणार आहोत, जर डेबिट बॅलन्स आला म्हणजे डेबिटची टोटल जास्त आहे आणि डिफरन्स हा क्रेडिट साईडला आला जो आपण लिहिणार आहोत बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, अशा वेळेला आपण ती जी अमाऊंट आहे ती बॅलन्स शीट ॲसेट साईडला लिहिणार आहोत. कधी एखाद्या प्रॉब्लेममध्ये एका पार्टनरला डेबिट बॅलन्स आणि दुसऱ्या पार्टनरला क्रेडिट बॅलन्स अशी पण पॉसिबिलिटी असू शकते. करंट अकाउंटच्या वेळेला मित्र आपण क्लोजिंग करताना खूप केअरफुली करायचं आहे, बघायचं आहे की कोणती साईड जास्त आहे
असं दरवेळेला शक्य नाही आहे की क्रेडिट बॅलन्सेसच करंट अकाउंटला येतील, तिथे डेबिट बॅलन्सची शक्यता पण आहे. त्यामुळे नीट चेक करायचं कुठली टोटल जास्त आहे. त्याप्रमाणे बॅलन्स शीटला पोस्टिंग करताना आपल्याला डेबिट किंवा म्हणजे ॲसेट किंवा लायबिलिटी अशा प्रकारे ते पोस्टिंग करून घ्यावं लागेल. करंट अकाउंटचे क्रेडिट बॅलन्सेस लायबिलिटी साईड, करंट अकाउंटचे डेबिट बॅलन्सेस ॲसेट साईड. हे बॅलन्सेस बॅलन्स शीटमध्ये फायनली पोस्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर बॅलन्स शीटची टोटल घ्यायची की आपली बॅलन्स शीट टॅली ॲटोमॅटिकली होणार आहे. बॅलन्स शीटची टोटल करायच्या आधी प्रत्येक प्रॉब्लेममध्येच एकदा चेक करायचं की सगळ्या प्रकारचं पोस्टिंग झालेलं आहे का, म्हणजे आपली बॅलन्स शीट ही अगदी इझिली टॅली होते. प्रत्येक लेजरच क्लोज करताना आपल्या सगळ्या सिक्वेन्सप्रमाणे सगळं पोस्टिंग आणि ॲडजस्टमेंट झाल्यात का हे बघूनच क्लोजिंग हे सुरू करायचं आहे. अदरवाईज बॅलन्स शीट टॅली होत नाही आणि मग लक्षात येतं की आपला काहीतरी ॲडजस्टमेंटचा एखादा इफेक्ट किंवा एखाद्या आयटमचं पोस्टिंग हे राहून गेलं आहे. इथे आता सगळ्या आयटमचं पोस्टिंग आपलं झालेलं आहे. कधी कधी आपण काय करतो, ॲडजस्टमेंट करतो. जसं की आता फर्निचर आपण दाखवलं आहे 900 लेस डेप्रिसिएशन 90, पण 810 हे आपल्या आउटरलाच घ्यायचे राहतात. आउटरला ती अमाऊंट येतच नाही. आपण ॲडजस्टमेंट पण प्रॉपरली दाखवतो. हे सगळं करूनही समजा अशा प्रकारे आपली आउटरला अमाऊंट आलीच नाही तर ती बॅलन्स शीट टॅली होणार नाही. त्यामुळे आधीपासूनच ही काळजी घ्यायची, गडबडीने क्लोजिंग करायचं नाही आणि जिथे आपल्याला चुकायची शक्यता वाटते त्या गोष्टी, त्या अमाऊंट्स या आपण पेन्सिलने लिहून ठेवायच्या. फायनली अमाऊंट टॅली झाल्या सगळ्या की मग तो पूर्ण बॅलन्सिंग अमाऊंट्स या इंक आउट करून टाकायच्या, फेअर करून टाकायच्या. अदरवाईज खूप जास्त खाडाखोड ही होते आणि रिव्हॅल्युएशन प्रॉफिट लॉस पासूनच जर खाडाखोड झाली तर आपले पार्टनर्सचे कॅपिटल अकाउंटचे किंवा करंट अकाउंटचे बॅलन्सेस चेंज होणार. ते चेंज झालेले बॅलन्सेस परत बॅलन्स शीटमध्ये चेंज होणार आणि पूर्ण प्रॉब्लेमच बदलून जातो. परत परत खाडाखोड केल्यामुळे तो टॅली व्हायला आपल्याला खूप अवघड होऊन बसतो. त्यामुळे आपल्याला जर अशा प्रकारे टोटल करताना काही चुका होतात असं वाटत असेल तर आपण त्या टोटल ह्या कायम पेन्सिलनीच करून बघायच्या. सो या प्रॉब्लेममध्ये आपण बघितलं की समजा करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट दोन्हीही बॅलन्स शीटमध्येच दिलेलं असेल तर त्याची ट्रीटमेंट आपण कशी करतो. आत्तापर्यंत करंट अकाउंटला आपण ट्रान्सफर करायचो न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे कॅपिटल ॲडजस्ट करून उरलेले बॅलन्सेस, पण या प्रॉब्लेममध्ये करंट अकाउंट हे आधीपासूनच बॅलन्स शीटमध्ये दिलेले आणि अशा वेळेला आपण त्याचं रेकॉर्डिंग कसं करायचं ते आपण नवीन या प्रॉब्लेममध्ये शिकलो. अशा प्रकारे आपण बऱ्याचशा ॲडजस्टमेंट या ॲडमिशन ऑफ पार्टनरच्या इथे पूर्ण केलेले आहेत. गुडविलची ट्रीटमेंट आपण बघितली आहे. रिव्हॅल्युएशन ॲसेट्स लायबिलिटीचं कसं होतं ते बघितलं आहे. एखाद्या पार्टनरनी ॲसेट किंवा लायबिलिटी टेक ओव्हर केली तर त्याची ट्रीटमेंट कशी द्यायची हेही आपण मित्रो आधीच्या सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये पूर्ण केलेलं आहे. जे आपल्या पुस्तकातली इलिस्ट्रेशन्स आहेत त्याच्यामध्येही खूप जास्त व्हरायटीही आहे. सो त्यामध्येही या प्रकारच्या ॲडजस्टमेंट ज्या आत्ता आपण प्रॉब्लेममध्ये डिस्कस केल्या त्याही आहेत आणि काही नवीन ॲडजस्टमेंट पण आहेत. त्यामुळे इलिस्ट्रेशन म्हणजे सोडवलेली उदाहरणं जी आहेत ती पण परत बघा आणि तीही आपली आपण समजून घ्या, सोडवून बघा, म्हणजे सगळ्या प्रकारच्या ॲडजस्टमेंट्स या कव्हर होतील आणि लक्षात येईल की आपल्याला ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये सगळ्या कोणत्या कोणत्या ॲडजस्टमेंट्स या येऊ शकतात. सो आपण इथे हा प्रॉब्लेम पूर्ण केला आहे. तुमच्या आता लक्षात आलं असेल की या प्रॉब्लेमला साधारण आपल्याला किती वेळ लागतो आणि पोस्टिंग हे आपण कोणत्या सिक्वेन्सनी करणार आहोत. ठीक आहे. सो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया की इलिस्ट्रेशन आणि प्रॉब्लेम्समधले व्हरायटी ऑफ ॲडजस्टमेंट्स काय पॉसिबल आहेत. आज बघितलेले आपण जे प्रॉब्लेम्स आहेत त्याचा वारंवार सराव करा, कारण त्यातल्या ज्या पिक्युलर ॲडजस्टमेंट ज्या आपण विशेष अशा अवघड ॲडजस्टमेंट्स म्हणतो त्या म्हणजे गुडविलच्या आणि न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो जो असतो त्याच्याप्रमाणे कॅपिटल ॲडजस्टमेंटच्या ज्या असतात त्या अवघड साधारण विद्यार्थ्यांना वाटतात. सो त्याचा वारंवार सराव करा म्हणजे त्याच्याबद्दलची भीतीही आपली जाणार आहे. या पुढच्या लेक्चरमध्ये आपण पूर्णपणे ॲडमिशन ऑफ पार्टनर या घटकामध्ये काय काय पॉसिबिलिटीज आहेत, कोणत्या प्रकारच्या ॲडजस्टमेंटची शक्यता असते हे आपण पूर्णपणे बघणार आहोत आणि त्याच्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.